पुढच्या बातमीकडे वळूयात। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। या प्रकरणी भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे। भावेश भिंडेला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। भावेश भिंडेनं भाच्याच्या नावानं हॉटेलमध्ये रूम बुक केलेली होती। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केलेली आहे। आज पहाटे त्याला विमानानं मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आज त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती आणि इतरांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर 16 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 70 ते 80 हून अधिक जखमींची संख्या जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। त्यामुळे भावेश भिंडे यानं परवानगी होर्डिंगची कशी मिळवलेली होती आणि IPS अधिकारी कैसर खालिद यांनी जी परवानगी 2021 मध्ये त्याला दिलेली होती ती कशा पद्धतीनं प्रक्रियेनुसार दिलेली होती का, या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते। मात्र गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी राजस्थानच्या उदयपूरमधून त्याला एका हॉटेलमधून ताब्यात घेतलेला आहे आणि आता अटक करून मुंबईमध्ये आणलेला आहे। स्वतःच्या भाच्याच्या नावानं त्यानं हॉटेलमध्ये एक रूम बुक केलेली होती, मात्र मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथकं त्याच्या मागावरती होती आणि अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज दुपारी त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।